पोलीस आणि अंडरवर्ल्ड यांचा जो संबंध नेहमी म्हटला जातो त्याच्यावर आपण बोलणार आहोत. राम पवारजी, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. गेले कित्येक वर्ष तुम्ही स्वतः या क्षेत्रात आहात पत्रकारितेच्या, आणि तुम्ही स्वतः जवळून हे सर्व बघताय, पोलिसांना पण बघता, तुम्ही अंडरवर्ल्डच्या लोकांबद्दल पण तुम्हाला माहिती आहे. पण असं असताना तुम्हाला काय वाटतं, हे पोलीस शेवटी किती जवळचे असतात अंडरवर्ल्डशी? कारण अशा बरेच मागे घटना झालेल्या आहेत आणि त्यामुळे पोलीस निलंबितही झालेले आहेत. बरेचसे पोलीस म्हणजे आताही आणि यापूर्वीचेही काही अधिकारी त्याच्यामध्ये खुलेपणाने सामील होते. ज्या वेळेला मी लोकसत्तेमध्ये असताना मी नुकता पोलीस दलामध्ये लागलेला 5 ते 6 वर्ष ज्याला झाली नाही अशा उपनिरीक्षकाने, ज्याचा पगार 15 ते 20 हजार रुपये होता, अशा एका पोलीस उपनिरीक्षकाने त्याच्या गावी मँगलोरला 1 कोटीची शाळा आईच्या नावाने काढली. आता हा पैसा त्यांनी कुठून उभा केला याबाबत माझ्या रिपोर्टनंतर चौकशी झाली, पण ती चौकशी पण एवढ्या जलद गतीने करण्यात आली आणि विधानसभेमध्ये त्याच्यावर छापील उत्तर आलं की त्यांनी ते संपूर्ण पावत्या दिलेल्या आहेत, त्या व्हॅलिड पावत्या आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं कोणाकडनं एक्स्टॉर्शन केलेलं नाही आहे आणि त्यांनी जो उभा केलेला पैसा हा रास्त मार्गाने आहे, असं खुद्द गृहमंत्री त्यावेळेला, मला वाटतं छगन भुजबळ गृहमंत्री होते, एखाद्या प्रश्नाबाबत किंवा एखाद्या समस्ये किंवा वर्तमानपत्रात आलेल्या बातमीबाबत जे सरकार 6-6 महिने 1-1 वर्ष उत्तर द्यायला टाळते, ते सरकारने माझ्या या बातमीनंतर केवळ मला असं वाटतं की 15 ते 20 दिवसामध्ये या गोष्टीचा तपास करून लगेच त्याला क्लीन चिट दिली. तर त्याच वेळेला जर सरकारने किंवा गृह खात्याने तर याबाबतीत गंभीर पावलं उचलली गेली असती तर आज या अधिकाऱ्यांवर त्याचा वचक तरी राहिला असता आणि हे प्रकार पुढचे टळले असते, असं माझी अपेक्षा आहे. बरोबर. सुराडकरजी, तुम्ही जर बघितलं तर तुम्ही जेव्हा एसपी होतात किंवा डीसीपी होतात त्यावेळेला जी परिस्थिती होती त्यावेळेला खरंच लोक घाबरायचे की पोलीस आला की लोक घाबरायचे किंवा काय करायचे नाहीत, किंवा पत्रकार निर्धास्तपणे, म्हणजे राम पवार पण आपल्याला नंतर सांगतील, निर्धास्तपणे पत्रकारिता करायची. त्यांना कुठेतरी कॉन्फिडन्स होता की बाबा किती खोलवर बातमीला जाऊ शकतो, मी काही करू शकतो, मला जीवेनिशी कोण मारणार नाही किंवा धमकी देण्याचं तर दूरच. पण असं असताना जी परिस्थिती ही जी बदलत गेली आहे आणि आज ज्या पद्धतीने लोक वागतायत, तुम्हाला काय वाटतं हा बदल कशामुळे घडलाय? एकतर जसं आता आपण फक्त पोलीस आणि अंडरवर्ल्डचंच बोलतोय, पुढाऱ्यांचं कोणी बोलत नाही. शेवटी काय आहे ना की शासन कोण करते, कोण आहेत, पुढारी आहेत. तर जसं आता आता पवार साहेब म्हणालेत, तर शेवटी असे जे अधिकारी आहेत त्यांना क्लीन चिट देतं लगेच चौकशा का दप्तरी दाखल होतात. आता आज जर आपण म्हटलं तर सीएम आणि यांना सांगावं, त्यांनी सांगावं की कित्येक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सँक्शन करता पडलेल्या फाईल्स कारवाई होते का? अगदी नावानिशी सांगतो मी, काही अधिकारी डीआयजी रँकचं 3 वर्षाआधी निर्णय घेण्यात आला की त्याला कंपल्सरी रिटायर करावं, आजपर्यंत झालेलं नाही. सँक्शनसाठी 10-10, 15-15 वर्ष फाईल मंत्रालयात पडून असते. शेवटी या अधिकाऱ्यांना भीती का वाटावी? कारण त्यांना राजकीय भर असते. त्यामुळे जेव्हा आपण पोलीस आणि अंडरवर्ल्डचं बोलतो तेव्हा आपल्याला पुढाऱ्यांना दुर्लक्षून चालणार नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरं, पोलीस दलामध्ये फार कित्येक सचोटीचे चांगले कर्मचारी आणि अधिकारी आहेत, त्यांना नेमकं वेचून बाजूला करण्यात येतं. तर प्रभावी कोण आहेत? प्रभावी हे संगनमत करणारे लोक जास्त प्रभावी आहेत आणि कारवाई होतच नाही. आणि दुर्दैवाने माझा प्रश्न होता, हळूहळू जो वचक कमी होत गेला, अजूनपर्यंत वचक होता पण गेल्या 8-10 वर्षात बघितलं तो वचकच नाहीसा झालाय. तेच सांगतो ना की आधी काय होतं की वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक मान असायचा, पुढारी त्यांना घाबरायचे. आता काही वरिष्ठ अधिकारी थैल्यातून पुढाऱ्यांकडे जायला लागलेत, त्यांचे पाय चाटायला लागलेत. आधी आम्ही कित्येकदा सीएमला सांगितलं की सर करणं योग्य होणार नाही, आम्ही करणार नाही, आणि असे बरेच अधिकारी होते. दुर्दैवाने आज ही संख्या फार रोडावलेली आहे. ही संख्या वाढायला लागेल, कारण तुम्ही राज्य कोणाचं आहे? घटनेचं आहे, राज्यघटनेचं, कायद्याचं आहे, कुठल्याही पक्षाचं नाही आहे. आणि राजकीय पक्षाचा जिथपर्यंत संबंध आहे, सर्वच पक्षात काही ना काही लोक असे आहेत की ज्यांनी पोलिसांचं नासाडी केलेली आहे. यात असं एका विशिष्ट पक्षाला बोलून चालणार नाही. बरोबर. ॲडव्होकेटजी, मी तुमच्याकडे येतो. अमितजी, मला तुम्ही सांगा की ज्या पद्धतीने नेहमी एक म्हटलं जातं की आपल्या लिगल सिस्टीममध्ये एक फॉल्ट आहे किंवा पोलीस आणि अंडरवर्ल्ड किंवा नेते म्हणाले यांचे जे संबंध जेव्हा एस्टॅब्लिश होतात पण ते कोर्टात मग टिकत का नाही? जसं पवार साहेबांनी आता सांगितलं, हा एक फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे पोलिसांची भीती सोडा, समाजामध्ये कायद्याचीच भीती उरलेली नाही आहे. म्हणजे फॅक्ट दॅट अंडरवर्ल्डचा कुठचाही व्यक्ती पोलिसांशी बोलू शकतो किंवा संबंध ठेवू शकतो, हीच एक फार दुर्दैवी बाब आहे.
त्याच्यामुळं कायद्याच्या नजरेमध्ये जे काही आरोप सिद्ध व्हायचे असतात ते पुराव्यानिशी सिद्ध करावे लागतात. आता या एका घटनेमुळे अख्ख्या पोलीस फोर्सला नावं ठेवणं हे मी चुकीचं समजतो. कारण काय, ह्याची जशी चौकशी चालू आहे त्या चौकशीमधनं काय एव्हिडन्स येईल ह्याच्या आधारावरच कोर्ट निर्णय देणार. याच्यामध्ये कोर्टाला तुम्ही ब्लेम करून चालू शकत नाही. कोर्टाचं काम आहे की त्याच्या पुढे जे पुरावे मांडले गेलेले असतात त्या पुराव्याच्या मध्यनजर किंवा त्या पुराव्याच्या आधारावर ते निर्णय देतात. कोर्टापुढे जर का सरकारी पक्षांनी पुरावेच सिद्ध केले नाहीत किंवा दाखवले नाहीत तर तुम्ही त्या कोर्टाला दोष देऊन चालणार नाही. त्याच्याकरता तुमची लॉ एन्फोर्समेंट जी मशिनरी आहे ती कुठेतरी सडलेली आहे. आणखीन त्याच्यामध्ये हे सिस्टमिक एरर आहे. म्हणजे हा जो फॉल्ट आहे हा एकट्या कोर्टाचा किंवा लिगल सिस्टीमचा नव्हे, हा अख्ख्या समाजाचा फॉल्ट आहे. म्हणजे अंडरवर्ल्ड किंवा ऑर्गनाइज क्राईम हा जो घटक आहे त्याचा पोलिसांची एकट्याशी संबंध नाही आहे, समाजातल्या इतर व्यक्तींशीही संबंध आहे. तुमच्यामधल्या काही मित्रांशी पण संबंध असू शकतो, वकिलांशी संबंध असू शकतो. म्हणून सगळेजण वाईट ठरतात असं नाही काही. पण पोलीस हा एक समाजाचा फार महत्वाचा घटक आहे म्हणून आपण त्यांच्याकडे एका आदराच्या नजरेने बघतो. पण अनफॉर्च्युनेटली काय झालेलं आहे की कायद्याचीच भीती उरलेली नाहीये समाजामध्ये, तर पोलिसांची काय उरणार. बरोबर आहे. सुराडकरजी, मला सांगा, कायद्याची भीती पोलिसांना तरी आहे का? कारण सुरुवातीला असं म्हटलं जायचं की पोलीस कायद्याला घाबरतो, पण आता पोलीसच घाबरत नाही. दुर्दैवाने काय झाले ना, पोलिसांसारखं भित्राज कोणी नाही. पोलीस कोणावर जोर काढतात? गरीबावर. ठीक आहे. आणि हे का घडतं? कारण आज जी नेक्स्ट, आता मी त्यांच्याशी सहमत नाही की ज्युडिशियरीला हे म्हणतात की दोष देता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायालयाने म्हटलेलं आहे की 20% ज्युडिशियरीमध्ये करप्शन आहे. बरोबर. करप्शन बद्दल कोणी सुटलं नाही. तर त्यामुळे फक्त पोलीस किंवा असं म्हणण्यात अर्थ नाही आहे. आपणही लोक अशा म्हणजे जे नेक्सस असलेल्या अधिकाऱ्यांना अगदी डोक्यावर चढून मोठं केलेलं आहे. तर दोष जो आहे ना, प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायचं की ही व्यवस्था जर सुधारायची असेल तर प्रत्येकानेच आपलं बघायचं. आता वकील काय करतात आपण बघतो, पोलीस. आता आपण बघाल महाराष्ट्रामध्ये जे प्रमाण आहे कन्व्हिक्शनचं फार कमी आहे. म्हणजे युपी बिहारमध्ये आपल्यापेक्षा फार जास्त आहे. बरोबर. केसेस सोडण्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे की पोलीस तपास बरोबर करत नाहीत. एक. दुसरं, प्रॉसिक्युटर बरोबर मांडत नाहीत किंवा पोलिसांवर दबाव असतो आणि कोणाचा असतो हे बघा. आता मी तिसरंही सांगतो ना, काही ठिकाणी सर्व पुरावा वगैरे असूनही जज काही वेगळ्या कारणाकरता सोडतात. त्या सिस्टीम मध्ये जो आहे ना दोष, हा दोष करायला तुम्हाला प्रत्येकावरच कारवाई करावी लागेल, एकाला करून नाही जाणार. ठीक आहे. तुम्ही मगाशी नेत्यांचं म्हणालात की नेत्यांचे पण साठे लोटे असतात, मग नेत्यांची नावं का नाही घेत? आपल्यावर डॉक्टर रत्नाकर नाही सांगतो ना, डॉक्टर रत्नाकर महाजन आहेत. डॉक्टर महाजनजी, तुम्हाला काय वाटतं की नेते पण सुटलेले नाहीत आणि वरपासून जर करप्शन असेल तर ते कुठेतरी खाली पर्क्युलेट होत आहे, खालपर्यंत पोहोचतंय, मग याला जबाबदार नेते आहेत असं म्हटलं चुकीचं ठरेल का? आपण प्रश्नांची गल्लत करतोय असं मला वाटतं. एक तर असं आहे की भ्रष्टाचार हा सर्वव्यापी असा विषय आहे आणि समाजाच्या सर्व घटकांना ग्रस्त करणारा हा विषय आहे. थोड्याफार फरकानं वेगवेगळ्या सामाजिक स्तरातले लोक भ्रष्ट आहेत किंवा भ्रष्टाचारापासून दूर आहेत. हा फक्त डिग्रीचा फरक आहे. पण आत्ता आपण जी चर्चा करतोय ती अशी आहे की अशी गुन्हेगारी कृत्य जेव्हा घडतात त्यावेळेला त्या गुन्हेगारी कृत्याचा पूर्ण तपास करून, निष्पक्ष तपास करून लवकरात लवकर न्याय यंत्रणेद्वारा त्याचा निकाल लागला पाहिजे आणि दोषी माणसाला शासन दिलं पाहिजे. हा आत्ताच्या चर्चेचा खरा संदर्भ आहे. भ्रष्टाचाराची चर्चा आपण करत राहू, राजकीय नेत्यांना शिव्या देणं किंवा राजकीय नेत्यांवर दोषारोप करणं हे सगळ्यात सोपी आणि सगळ्यात लोकप्रिय गोष्ट आहे. त्याच्याबद्दल काही माझी तक्रार नाही. मुद्दा असा आहे की सर्वच गटांमध्ये किंवा सर्वच घटकांमध्ये चांगले वाईट लोक असतात. सर्व सामाजिक स्तरातल्या चांगल्या लोकांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. बरोबर. चांगल्या वाईटातला फरक कसा करायचा हा पण सर्वात मोठा प्रश्न आहे या इकडे. पवारजी, मला तुम्ही सांगा, तुम्ही जेव्हा सुरुवात केली क्राईम रिपोर्टची तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि जी ही झपाट्याने बदलत चाललेली परिस्थिती, याला तुम्ही नक्की दोषी कोणाला मानणार? पोलीस ऑफिसर्सना की सिस्टीमला, की जसं सुराडकर म्हणतात नेत्यांपासून सुरू होतं, पण आपला जेव्हा संबंध पोलीस ऑफिसरशी येतो तेव्हा आपण काय म्हणायचं? नाही, पोलीस अधिकाऱ्यांनाच याच्याबद्दल जवळजवळ 80% तर मी दोष देईन.
कारण हे गुंडटोळ्या निर्माण करणं, गुंडांना हे करणं, अभय देणं, हे काम पोलिसांनीच केलेलं आहे. आज बघा ना, आज SRA स्कीम जी आज संपूर्ण मुंबई शहरभर लागू केलेली आहे, ती SRA स्कीम या लोकशाही आघाडी सरकारची ड्रीम्स प्रोजेक्ट आहे तो. पण आज या SRA स्कीममुळे पोलीस दलाची मात्र सत्यानाश होण्याची वेळ आलेली आहे. याचं कारण मी हे सांगतो की या SRA ह्याच्यामध्ये जिथे ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये SRAची कामं जो मोठ्या प्रमाणात चालू आहे, तिथे आपली बदली करून घेण्यासाठी हे बिल्डर लोक पण आणि हे पोलीस अधिकारी पण सतत मंत्रालयाच्या फेऱ्या मारत असतात आणि अशा ठिकाणी आपल्या बदल्या करून घेतात की तिथे त्या बिल्डरचं सुद्धा काम होते आणि सामान्य माणसाचं फार वाट लागते. आज काही गुंडांना तर या बिल्डरांनी आपल्या पे रोलवर दिले 20-25 हजार रुपये त्यांना मंथली पगार आहे. मग हे त्या झोपडपट्टी जो इन्कार करेल त्याच्याकडे जाऊन स्वतः करारपत्र तयार करतात, जबरदस्तीने त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात आणि कंप्लेंट पण रजिस्टर कारण संपूर्ण पोलीस दल त्या बिल्डरच्या अखत्यारीमध्ये असते. आणि यामुळे ह्या SRA स्कीममुळे हा जो जास्त पोलीस दलाचं जे बळ वाढलेलं आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाची फार वाताहत होत आलेले आणि त्याच्यामुळे गुन्हेगार आणि पोलीस यांचं साठवलोट मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि बरोबर आहे सुराडकरजी, तुम्ही मगाशी म्हणालात की पोलिसांचा संबंध नेहमी आपण बोलतो, पोलिसांबद्दल बोलतो, किंवा असं म्हणताना तुम्ही म्हणालात की नेत्यांचं पण नाव यायला पाहिजे. पोलिसांची संबंध कॉमन माणसाचा सर्वात जास्त येतो, नेत्यांशी नंतर येतो माझ्या. आणि नेहमी कुठलीही कंप्लेंट घ्यायला गेलं, आता आमच्या इकडे पण अशा बरेच लोक आम्हाला फोन करून सांगतात की आमची कंप्लेंटच घेतली नाही. आज तुम्ही आळंदीचं प्रकरण जर बघितलं, आम्ही उघडकीस आणलं आमच्या चॅनलने. नाही, माझी कंप्लेंट, मी आता खुलासा करतो, माझी कंप्लेंट घेतलेली नाही काही ठिकाणी. प्रश्न असा येतोय की तुम्हाला पोलीस दल कसं हवंय, सक्षम पोलीस दल हवंय की बुजगावणं हवंय? उठसूट तुम्ही पोलिसांचे नंबर वाढवता, त्यांना राहायला घरं नाही, वेळेवर पगार मिळत नाही, वेळेवर आहार भत्ता मिळत नाही, वेळेवर सुट्ट्या मिळत नाही, असं पोलीस दल तुम्हाला पाहिजे मनोधैर्य खचलेलं का? सक्षम आणि थोडंसं का असे ना समाजाचा मान आहे असं पोलीस दल पाहिजे, हे तुम्हीच ठरवा. माझं म्हणणं स्पष्ट आहे, पोलिसांना आज सन्मानाची मागणूक मिळत नाही. जे भ्रष्ट आणि त्यांनाच तुम्ही डोक्यावर घेऊन बसता, हे बदलायला लागेल. नाही, पण असं म्हणताना हा सन्मान कोणी घालवला आणि हा सन्मान घालवण्यामागे पोलिसांच जबाबदार आहेत का? आहेत ना, नक्कीच आहेत, पोलीस जबाबदार आहेच. पण प्रश्न असा आहे की आज जी व्यवस्था आहे, आज हे का पोलिसांचं किती मनुष्यबळ वाया जाते. जे गुंड आहेत, गुंडांना तुम्ही प्रोटेक्शन देता, नावानिशी सांगू शकतो मी, गुंड आहेत, केसेस आहेत, मर्डर्स केलेले आहेत, पोलीस प्रोटेक्शन फिरतायत. पोलिसांचा तुम्ही योग्य वापर करा. पोलीस दल उगीच भरमसाठ वाढवणे काही होणार नाही. हत्यारं कुठली देताय तुम्ही? हत्यारांनी. अरे पोलिसांना काय हत्यारं देतात, कोणा हत्याराचं माहिती आहे का? कुठल्या हत्यार योग्य द्या ना. आपले माणसं जेव्हा पांगवायचे आहेत, 410 मस्केट सर्वात चांगलं हत्यार होतं. आज त्याच्या गोळ्या उपलब्ध नाही, काढून टाकले. पोलीस, मी असं म्हणेन, मी नावानिशी सांगतो, काही बरेचसे पोलीस महासंचालक आहेत ज्यांना कायदा समजत नाही. पोलीस शिपायांच्या काय अडचणी आहेत, कशातून पोलीस दल जाते, शिपायाचं बोलतोय मी. अरे तुम्ही बघणार का नाही? पण आता ठीक आहे, हे सगळे जरी मान्य केलं तर या जेडेंचं जे प्रकरण घेतो त्यात पूर्ण पोलीस फोर्स लागलेली आहे, कामाला लागलेली आहे. तुम्ही राम पवार माझ्यामध्ये जास्त सांगतील की आधी एखादी असं घटना व्हायची तेव्हा पोलीस 1-2 दिवसात त्याचा तपास पूर्ण करून अक्षरशः लोकांना घेऊन यायचे. पण आज 3 दिवस 4 दिवस उलटून गेले, अजूनही आले नाही. माझं तेच म्हणणं आहे की आधी गुणवत्ता पोलिसांची जास्त महत्वाची होती आणि गुणवत्ता असलेले पोलीस जास्त होते. आज तुम्ही काय केलेलं आहे, पोलिसांची गुणवत्ताच घालून बसले. कारण तुमचा हस्तक्षेप आहे, राजकीय हस्तक्षेप आहे. जो उठतो पोलिसांना मारतो, तुम्ही मारता, ज्युडिशरी मारते, पब्लिक मारतं, कोण मारत नाही? तर पोलिसांचं मी सांगेन, बघा कारखान्याची तुम्ही तर हे रोज बघता, तुमच्याकडे बऱ्याचशा केसेस येतात. तुम्ही मगाशी एक प्रश्न उपस्थित केला, तुम्ही म्हणलं त्यांचं इन्व्हेस्टिगेशनच होत नाही बरोबर. आणि इन्व्हेस्टिगेशन काम करणं कोणाचं? पोलिसांचं, बरोबर का नाही? तर तेव्हा सुराडकर असं जेव्हा म्हणताय, तुम्ही मला पटतंय काय? नाही, मला अंशतः यांचं म्हणणं पटतंय की हा एक फार मोठा प्रश्न आहे म्हणतात. त्याच्यामुळे हा नुसता एका व्यक्तीला किंवा एका समाजातल्या एका ऑर्गनायझेशनला, पोलीस खात्याला किंवा फॉर दॅट मॅटर राजकारण्यांना सुद्धा एकट्याला दोष देऊन चालणार नाही.
हा जो 50 वर्षाचा जो करप्शनचा प्रश्न आहे, हा जसं म्हटलं तर सगळी सिस्टीम साफ करायला लागेल. जसं ते म्हणतात की ज्युडिशरीमध्येही तितकंच करप्शन आहे जितकं कदाचित पोलीस खात्यात असू शकतं किंवा थोड्या डिग्रीमध्ये कमी असू शकतं. पण जर का तुम्ही लोअर ज्युडिशरी बघितलीत, आणखीन क्रिमिनल जस्टिस सिस्टीम जी आपण म्हणतो की यंत्रणा, ज्युडिशियल यंत्रणा, त्याच्यामध्ये सुद्धा करप्शन आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायाधीशांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे आणि मी याच्याशी सहमत आहे. मी असं अजिबात म्हणत नाहीये की एकट्या पोलिसांना दोष द्यावा, पण असंही म्हणत नाहीये की हा मुद्दा करप्शनशी जोडलेला नाहीये. शेवटी काय, सत्ता ही पॉलिटिशियन लोकांची असते, एका इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह असते. पोलीस हा नेहमी सर्वंट असतो. त्याला सांगणारा व्यक्ती हा राजकारणीच असतो, किंवा तो मंत्री असतो किंवा संत्री असतो. त्याच्यामुळे नोकराला तुम्ही दांडू मारून चालणार नाही, त्याच्या साहेबाला पण दांडू मारा. ठीक आहे, आपण या मुद्द्यावर आहे आणि प्रत्येक वेळी आपण सिस्टीमकडे बोटं दाखवणार का आणि सिस्टीमकडे बोटं दाखवल्यावर आपली सुटका होणार का?